मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तहसील अंतर्गत महसुली अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं राशन धान्याचा काळ्या बाजारासह अवैध वाळू तस्करी, अवैध गोण खनिज चोरी जोरात सुरू असताना तालुक्यातील उमरावती येथील गोडाऊनवरून लाखो रुपयांचं राशन तांदळाचा काळा बाजार करताना 4 मेला सतर्क नागरिकांमुळे पकडण्यात यश आलंय। तांदळासह ट्रक जप्त केला असून गोडाऊन सील करण्यात आलाय। 4 मे 2025ला 5 वाजे दरम्यान उमरावती येथील जागरूक नागरिकांनी पोलीस आणि पत्रकारांना ट्रकद्वारे रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गोडाऊन गाठले। तहसीलदार फुलंब्री यांनाही पत्रकारांनी कल्पना दिली असता नायब तहसीलदार अनुराधा पाटील यांनी तात्काळ भेट दिली असता मौजे उमरावती येथील गट क्रमांक 434 मालक रऊफ कुरेशी यांच्या आळंद अंधारी रोडवरील पत्र्याच्या गोडाऊनमध्ये राशनच्या तांदळाच्या काळ्या बाजारात जाणाऱ्या तांदळाच्या 475 भरलेल्या गोण्यात तांदूळ 4 मेला सायंकाळी पकडण्यात आला। तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार अनुराधा पाटील यांनी पंचनामा केलाय। तांदळाचे पंचांसमक्ष नमुने घेण्यात आलेत। अंदाजे 475 गोण्या नोंद करण्यात आल्यात। यावेळी वडोस बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाकरे यांच्यासह पंचांची उपस्थिती होती। सदर ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून गोडाऊन सील करण्यात आले। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।